ए अरुण इकडे. हा बाप्पा बोला ना, काय आलं? अरे ते 2-3 पाहुण्याचे फोन आले ते अरुणचं लग्न करता का म्हणे. तुझा काय विचार आहे? नाही बघा ना तुमच्या हिशोबाने काय असं. अरे जसं मित्राशी बोलतो ना तसं माझ्याशी बोल. मला पण मित्रच समज. काही तुझ्या मनात असन तर मला सांगून टाक. गण्या विषय कसा आहे ना, गेल्या काही वर्षापासून आपल्याला पोरगी लय आवडती. आपण लग्न पण केलंय तिच्यासोबत, पण ते काय आता म्हणलं कधी सांगावं कसं सांगावं. हा आणि आता तू म्हणे मित्रासारखा बोल म्हणून सांगतो तुला. लागलं बसायचं का रात्री? बोला ना काहीतरी. काय आवडलं माझ्या? तसे तुम्ही सगळ्यात सुंदर आहे बरं का, पण तुमचा आवाज खूप चांगला आहे. थँक्यू. तुम्ही ते का नाही ट्राय करत? काय सिंगिंग? नाही हो, ते नाही का, ए भंगारे बाटली वाले डबा बाटली. काय क्वालिटी वाटून तुमच्या आवाजात, एकदा ट्राय करून बघता का? अरे आमच्या भाऊचा एकच नारा, जनतेला केळं फेकून मारा. नमस्कार, मी वॉर्ड क्रमांक लावण्यामधून भावीनगर सेवक. अच्छा, काय पाहिजे तुम्हाला? नाही जास्त काही नाही, तुमचं एक पोट भरेल आमचं पोट. नाल्यांमध्ये रस्ते देऊ, तुमच्या घरची लाईट आम्ही घेऊ. आमची पोरं शिकायला जातील, तुमची पोरं रॅल्यांमध्ये फिरतील. आम्हाला एवढं, मग तुम्हाला काय? आम्हाला फॉर्च्युनर. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? हे बघा, काही काळजी करायची गरज नाहीये. त्याच्या पोटाला फक्त मुक्का मार लागलाय. मी सोनोग्राफी केलीये आणि जास्त काही खर्च पण आलेला नाहीये. थँक्यू सो मच सर. MRI करावा लागल, म्हणजे जखम वाढू शकते. जखम वाढली तर पोट फुगल, आणि पोट फुगलं तर त्याला ICUत पण ऍडमिट करावा लागल. ICUत ऍडमिट करणं, MRI 1, 2, 3, 8 लाखापर्यंत खर्च जाऊ शकतो. बघा, जर खर्च केला नाही तर त्याचे जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे. एक काम करा, त्याला लगेच आता ऍडमिट करा. मी तुम्हाला फॉर्म देतो. किती लाखाचा आहे? चला, आज बघत नका बसू, मरायला बसलाय तो. याला बांगड्या भरायच्या होत्या. यालाच. अरे ह्यो सगळ्या मित्रांमधल्या गोष्टी गर्लफ्रेंडला जाऊन सांगतो रे. गर्लफ्रेंडला? अरे बाईला, हे बाईला भर बांगड्या. आले का तुम्ही? मी काय म्हणते, 1-2 साड्या घेऊन यायच्या का? मला साड्याच नाही हो. साड्या? अरे आता तर सक्रातीला साड्या घेतल्या होत्या ना तुला. काढलं का तोंडावाटी? अहो मी 4-5 साड्या घेतल्या, मी सक्रातीला लगेच मी तोंडावाटी काढू लागले. लग्न झाल्यापासून आईने दिलेली पिवळी साडी घालू लागली. मी प्रत्येक व्हिडिओ तीच साडी वापरणं चालू आहे. गल्लीत जाते ती पिवळी साडी घालूनच जाते. आता 2 दिवस आजारी होती तर त्या गल्लीतल्या बायका म्हणत्या, पिवळ्या साडीवर मी कुठे गेली म्हणे, पिवळ्या साडीवर मी कुठे गेली म्हणे. काय झालं माणसांनी? का साड्या माझ्याकडे घालून सांगा तुम्ही. काय झालं मी? स्वतःची बहीण आली का 2-2, 3-3 हजारात साड्या घेता तिला. मला कधी ते घेतलंय का तुम्ही? 25 साड्या येऊन पडलाय माझ्याकडे, त्यातली काय झालं मी? 25 साड्या? अरे गेल्या 25 वर्षापासून लुंगीने भोकं पडेल बन्यान घालून राहिलो मी. मी पण लुंगी घालते, फिरते रस्त्याने आता. पाहिले खाजुरेले दिवसेंदिवस काही समजा नाही. खाजवणं कमी कर मग. जायल भाड्या आंधळाय का? दिसत नाही का? जान जाऊन पोरगी चालली रस्त्याने. चान्स मारू लागले काय तुम्ही माझ्यावर? अरे तुम्ही तोंडावरनं, अरे देवा ह्यो तो पक्का भामटा दिसू राहिला माझा. नाही, तुमची माझ्या गंठनवर नजर होती. अरे दलिंद्र, पांढर तोंडावर तुमचा मुर्दा बसवला पाहिजे भितडाला. तुम्हाला नादी नका लागू बरं का, मी सांगू राहिले. अख्खी गल्ली घाबरती मला. बघायचं तुम्हाला, बघायचंय. बाई, ही तर बाई नाही, बाई निघाला. तू शांत बस. ए तुषार, हिला सांग ना माझं तसं नाही म्हणून. तिला कळालंच असेल ना. ताई दादा काय कळालंय ना ग. सॉरी. ठीक आहे. हो बाय. ती गेली का पाहिलं? गेली. हरली जोरात चिमटा बसला मला. अरे बावळ्या, 21 चिमटा पुरवडला पण पब्लिक टोला नाही. त्या पोरी दांगडा केला असता ना, आपला लागला असता. चाल आता.